नमस्कार. मी भिशी येथील एक शेतकरी आहे. संतोष देवराव येल्लुरे, राहणार भिशी, तालुका किनवट, जिल्हा नांदेड. इथे माझं 10 एकर कपाशी आहे आणि मी कुठल्या बी कंपनीचा किंवा इथे काही असा प्रचार करत नाही. मी माझा अनुभव घेतला म्हणून मी माझा अनुभव सांगत आहे. व माझं इथं जास्त उभं टाकून कंप्लीट कापसात उभं टाकल्यामुळे असं काही नाही. माझं पूर्ण प्लॉट तुम्ही बघू शकता की बुवा कसं आहे काय नाही ते. काका, तुमच्या आतापर्यंत या कापसाच्या प्लॉटवर किती फवारण्या झाल्या 2 फवारण्या झाल्या. आणि कोणकोणत्या केल्या? सुरुवातीला झिंक मोर आणि सिलाईट, आणि याच्यासोबत काही मिक्स मध्ये घेतलं होतं? याच्यासोबत मिक्स मध्ये मोनो मारलं. आणि दुसऱ्या फवारणीला? दुसऱ्या फवारण्यात सिलाईट आणि झिंक मोर हुलाला मारला. आणि कसा वाटला तुम्हाला रिझल्ट? नंबर 1 रिझल्ट वाटला याचा. असा आहे, हे सिलाईट आणि झिंक मोर मारल्याच्या नंतर माझा कापूस एकदम छोटा होता. छोटा झाल्या त्याची एक स्प्रे घेतल्याच्या नंतर त्याचा मला असा अनुभव आला की त्याची भरपूर वाढ आणि फुटवे आणि लसलशीतपणा त्याच्यामुळे निर्माण झाला. मला ते चांगलं वाटलं, योग्य वाटलं आणि त्याचा मी दुसरा सुद्धा पण स्प्रे घेतला. असं आहे, त्याच्यामुळे पण आता माझा कापसावर कुठल्याच प्रकारचा रोग नाही, काही नाही असं आहे. कापसात वाढ झाली, फुटवे झाले आणि डेरेदार झाला. असं आहे, कलर पण आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता झाडाचे फुटवे आणि पात्या, पानं, लसलसीत कळा सगळं काही यात बघू शकता तुम्ही. असं आहे, यात नाही तर कुठल्याही झाडावर बघू शकता तुम्ही. ह्या पण बघू शकता, कुठलेही आपण बघू शकता. कलर वगैरे सगळं नंबर 1. इथंच काही मोठा कापूस असं काही नाही. माझं पूर्ण क्षेत्र सुद्धा तुम्ही बघू शकता असं फिरून की बाबा कसं आहे काय नाही, संपूर्ण बघून असं आहे. तिकडे फावून घ्या, तिकडे पलीकडे बाजूला बघून घ्या, संपूर्ण बघा.